नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कोणतंही व्यसन हे आरोग्याला हानिकारकच असतं हे माहीत असून सुद्धा अनेक लोक व्यसनाच्या आहारी जातात आणि आयुष्याचं नुकसान करून घेतात, जे कधीही भरून येण्यासारखं नसतं. श्रोते हो, 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून साजरा केला जातो. याच विषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम म्हणजेच NCD या विभागाचे जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉक्टर यश प्रसादे. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. आता मी असं म्हटलं की व्यसन कुठलंही करा ते हानिकारकच असतं आणि ते माहीत असून सुद्धा अनेक लोक या व्यसनाच्या आहारी जातात आणि मग खूप नुकसान करून घेतात आणि तिथून परत फिरणं मुश्किलच असतं. तर आज आपण जी मुलाखत घेणार आहोत ती जागतिक तंबाखू नकार दिवस याविषयी घेणार आहोत. तर मला असं सांगा सुरुवातीला की भारत सरकारमार्फत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे, चालू आहे कार्यक्रम. नेमका काय उद्देश आहे याचा? आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तंबाखू ही अशी गोष्ट आहे की आजकालच्या काळात या ना त्या कारणाने सोशल मीडिया झालं, वेगवेगळी प्रसारमाध्यमे झाली, सिनेमा झाला, जाहिराती या ना त्या कारणाने आपल्या समोर ती येतच आहे कुठच्या ना कुठच्या स्वरूपात. बरोबर. आता जर काही आपण अहवाल बघितले तर भारतात विविध आजाराने दररोज साधारण 2500 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू होतो आणि ज्याचे प्रमुख कारण हे तंबाखू सेवन आपल्याला आढळून आलेले आहे. अच्छा. तर दरवर्षी 10 लाखाहून अधिक लोक हे तंबाखूमुळे मरण पावतात. तंबाखू आणि तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत त्याच्यामुळे जो ओरल कॅन्सर आपण म्हणतो, तोंडाचा कर्करोग, ह्याच्यामध्ये भारताचा हा प्रथम क्रमांक आहे आणि खूप धक्कादायक गोष्ट आपल्याला त्याच्यात आढळून आलेली आहे. दुसरं एक बघितलं तर भारतात साधारण 15% मुलं मुली ही तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करताना दिसतात आपल्याला. आता WHO जी जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल जर आपण बघितला तर जगात 2030 पर्यंत तंबाखूमुळे मरण पावणाऱ्यांचे प्रमाण हे वाढणार आहे आणि ते दरवर्षाला सुमारे 1 करोड इतके होणार आहे. आता हे जे पदार्थ आहेत आणि ह्याच्यामुळे होणारे जे मृत्यू आहेत या सर्व कारणांमुळे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात आणि त्या दुष्परिणामांची जनजागृती करण्याकरता भारत सरकारने 2006-07 या साली राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा सुरू केला. अच्छा. आणि सुरुवातीला हा कार्यक्रम ठराविक जिल्ह्यांमध्येच होता, परंतु त्या कार्यक्रमाची गरज पाहता तो संपूर्ण राज्यभर कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. अच्छा. आणि दरवर्षी त्याच्यामुळेच 31 मे हा दिवस जागतिक तंबाखू नकार दिवस म्हणून WHO मार्फत घोषित करण्यात आला. मला असं सांगा की आता या वर्षी 2026 ची थीम काय आहे याची? तर या वर्षी जी थीम आहे ती आकर्षणाचा बुरखा फाडणे, निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे ही आहे. जर इंग्लिशमध्ये आपण बघितलं ते तर अनमास्किंग द अपील, काउंटरिंग निकोटीन अँड टोबॅको ॲडिक्शन. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या उद्देश ह्या थीमचा असा आहे की जी तरुण पिढी आहे, युवा वर्ग आहे, जो तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या ज्याच्या आहारी तो जात चाललेला आहे त्याची कारणं काय आहेत, तर ज्या तंबाखूचे प्रॉडक्ट बनवणाऱ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांचे मार्केटिंग टॅक्टिक्स काही आहेत, तर ते समजावून कसं सांगता येईल आपल्याला युवा वर्गाला आणि त्याच्यापासून त्यांना परावृत्त कसं करता येईल ह्या सेवनापासून, हे ह्याचं उद्देश आहे. यावर्षीची थीम आहे. सुरुवातीलाच मी असं म्हटलं की या कुठल्याही व्यसनाचे, आज आपण तंबाखू बद्दल बोलतोय, तर तंबाखू खाल्ल्यामुळे अनेक परिणाम आपल्याला जाणवतात. तर नेमके काय काय परिणाम आपल्या शरीरावर होतात त्याबद्दल सांगा. आता तंबाखू म्हटलं की फक्त कॅन्सर एवढंच आता राहिलेलं नाही, तर तंबाखू सेवनाचे कॅन्सर पासून ते तुमच्या पूर्ण शरीरावर वेगवेगळे परिणाम त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सर आणि हा गंभीर दुष्परिणाम आहे. तंबाखू खाण्यामुळे किंवा ओढण्यामुळे जीभ, तोंड, घसा, अन्ननलिका, फुफ्फुस आणि पोटाचं कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्यानंतर हृदयविकार हे सगळ्यात महत्वाचं आहे. तंबाखूमध्ये घटक असतो त्याला निकोटीन आपण असं म्हणतो. बरोबर. तंबाखूमध्ये असलेल्या निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांचे आकुंचन पावतात. अच्छा. आणि त्यामुळे ब्लड प्रेशर आपण जे म्हणतो हायपरटेन्शन हे वाढतं आणि हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक, पक्षाघात याचा धोका जास्त असतो. नंतर लंग, फुफ्फुसाचे आजारमध्ये काय, तर सिगारेट किंवा बिडी ओढल्याने जे फुफ्फुस आहेत ते कमकुवत होतात आणि त्याची जी काम करण्याची कॅपॅसिटी आहे ती कुठेतरी मंदावते. बरोबर. आणि त्यामुळे दमा म्हणजे आपण अस्थमा ज्याला म्हणतो, COPD यासारखे गंभीर दुष्परिणाम शरीरावर झालेले आपल्याला दिसून येतात. बरोबर. नंतर थोडं खाली आलं की पचन संस्था, आपले जे पोटाचे विकार आहेत त्याच्यामुळे काय होतं, तंबाखूमुळे पोटामध्ये ऍसिडिटी, अम्लपित्त जे आपण म्हणतो ते वाढते. त्याच्यामुळे कुठेतरी पोटाच्या जे आतड्याचं जे
लायनिंग ज्याला आपण म्हणतो त्याला कुठेतरी अल्सर म्हणजे जखमा होतात आणि भूक पण मंदावू शकते त्याच्यामध्ये. नंतर तोंड आणि दातांचे नुकसान हे साहजिकच आहे. तंबाखूचे सेवन जेव्हा आपण करतो तेव्हा गुटखा आणि तंबाखू सतत खाल्ल्याने तोंडामधील जी त्वचा आहे ती कडक होते. त्याला आपण सबम्युकोस फायब्रोसिस हे त्याला आपण कंडिशन मेडिकलमध्ये त्याला म्हणतो, ज्याच्यामुळे तोंडाची जी उघडझाप आहे ती पूर्णपणे बंद होते आणि तोंड आपल्याला उघडता येत नाही त्याच्यामध्ये. बापरे. त्याच्यानंतर दातांच्या समस्या आहेतच. दात पिवळे किंवा काळे पडतात, हिरड्या कमकुवत होतात, तोंडातून प्रचंड दुर्गंधी येते आणि दात लवकर पडण्याची शक्यता आहे. दुसरं एक त्याच्यामध्ये लक्षण आहेत की जिभेवर जे टेस्ट बर्ड्स असतात, म्हणजे काही गोष्टी खाल्ल्यानंतर जी चव तुम्हाला येते त्या नष्ट होतात तंबाखूच्या सेवनामुळे. त्याच्यामुळे तुम्हाला कुठचंही अन्न खाताना कळत नाही की आपण काय चवीचं अन्न खातोय. नंतर तुमची जी त्वचा आहे त्याच्यावर काय परिणाम होतो तर तंबाखूमुळे त्वचा ही कोरडी पडते, चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येतात आणि माणूस वयापेक्षा जास्त वृद्ध दिसू लागतो. हे आपण कॉमनली पेशंट्समध्ये बघतो की जे कंटिन्युअस तंबाखू सेवन आहे ते लवकर त्यांचं वृद्धावस्थेकडे ते जातात. बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रजनन क्षमता, म्हणजे जी आपण फर्टिलिटी म्हणतो. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते आणि इनफर्टिलिटी हे त्याच्यामध्ये दिसून आलेलं आहे स्मोकिंगमुळे. महिलांमध्ये सुद्धा जर गरोदरपणात तंबाखू वापरल्यास गर्भपात होण्याचा धोका असतो त्याच्यामध्ये, किंवा जे बाळ जन्माला येईल त्याचे वजन सुद्धा कमी भरू शकतं त्याच्यामध्ये. आणि ह्यापेक्षा पण सगळ्यात महत्वाचं आजकालच्या काळात जे आपण बघतो ते मानसिक गुलामगिरी ज्याला आपण म्हणतो, अँझायटी आणि ऍडिक्शन. निकोटीनमुळे तंबाखूचं तीव्र व्यसन जडते, म्हणजे त्याच्यापासून परत आपण येणं खूप कठीण होतं. बरोबर. आणि तंबाखू न मिळाल्यास चिडचिड होणे, हात थरथरणे आणि एकाग्रता न होणे यासारखे त्रास आपल्याला दिसून येतात. सो एवढे सारे परिणाम हे एका तंबाखूमुळे आपल्या शरीरामध्ये होत आहेत. बापरे, खूपच भयानक परिणाम आहेत. आपल्याला असं वाटत असतं की ह्याच्यामुळे फक्त कर्करोग होतो, जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात, तर ते तर आहेच, पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला छोट्या वाटतायत त्या छोट्या नसून याचे परिणाम मात्र खूपच गंभीर आहेत. त्यामुळे यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं. मला आता असं सांगा की आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या तंबाखू नियंत्रणासाठी नेमके काय कार्यक्रम राबवले जात आहेत? आता जो आपण बघितला तंबाखू नियंत्रण कार्यक्रम हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याकडे चालवला जातो. बरोबर. ह्याच्यामध्ये जे जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे ओपीडी क्रमांक 9 हा जो विभाग आहे तो स्वतंत्रपणे ह्या कार्यक्रमासाठी संबंधित आहे. अच्छा. तर ओपीडी क्रमांक 9 तसेच वेगवेगळे जे ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालय जे आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत तिथे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोफत समुपदेशन सेवा, काउन्सिलिंग हे केलं जातं की ह्या प्रॉडक्ट पासून, तंबाखूपासून कसं लांब राहावं किंवा तंबाखूचं सेवन असेल ते सोडवण्यासाठी काय करता येईल हे त्याच्यामध्ये आपण करतो. विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन त्याच्यामार्फत आपण केलं जातं. मौखिक कर्करोग तपासणी म्हणजे ओरल कॅन्सरसाठी जे स्क्रीनिंग आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने करतो. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, जिल्ह्यातील ज्या गव्हर्नमेंट हायस्कूल्स आहेत त्यांना आपण तंबाखूमुक्त केलेला आहे. तो सुद्धा एक उपक्रम त्याच्यामध्ये चालतो आपला. कार्यशाळा झाली, जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे वर्कशॉप ऑर्गनाईज करतो जेणेकरून याबाबतची जनजागृती जास्त प्रमाणात होईल. आणि बाकी सर्व स्तरावर या कार्यक्रमांचं जनजागृतीपर आयोजन केलं जातं. उदाहरणार्थ काही रॅलीज आहेत, प्रभात फेरी किंवा जिल्हास्तरीय बैठक आहेत विविध, यामार्फत हा प्रोग्राम राबवला जातो. अच्छा सर, आता तुम्ही असं म्हणालात की जे प्रमुख कार्यक्रम राबवले जातात त्यामध्ये समुपदेशन करण्यात येतं, म्हणजे एकतर तंबाखू खाऊ नका असं केलं जातं किंवा खात असतील तर त्यापासून लांब होण्यासाठी समुपदेशन केलं जातं. तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे जे कार्यक्रम आहे समुपदेशन जे तुम्ही म्हणालात किती सक्सेसफुल झाले, किती लोकांना तंबाखूपासून सोडवण्यात यश आलंय? तर आता आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो प्रभावीपणे 2017 पासून राबवला जातो. म्हणजे ह्या कार्यक्रमाचं जे रिपोर्टिंग आहे, अहवाल सादरीकरण, हे 2017 पासून आपण करतोय. तर तेव्हापासून आता आपल्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जवळपास 87,862 लोकांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी समुपदेशन दिले गेलेले आहे. तसेच या काउन्सिलिंगद्वारे आपण लोकांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी त्यांचा नक्कीच ह्याचा फायदा झालेला दिसून येतोय आपल्याला. आणि आवश्यकतेनुसार औषध उपचार देखील त्यांना आपण करतो. सो तेही सुद्धा देण्यात आलेले आहेत त्यांना. म्हणजे जो काही कार्यक्रम सरकारने राबवलेला आहे त्याला यश यायला सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. आता हे जे सगळे कार्यक्रम तुम्ही सांगितले त्यामध्ये अनेक प्रकार आहेत. तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये किती आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली होती
आणि किती लोकांची मौखिक तपासणी करण्यात आली त्याबद्दल सांगा. जो आपला जिल्हा शासकीय रुग्णालयाचा NCD हा जो विभाग आहे, NCD विभागामार्फत वेगवेगळे कार्यक्रम आपण राबवले जातात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने शिबिरही आहेत. बरोबर. या शिबिरामध्ये नुसतं तंबाखू नियंत्रण नाही तर वेगवेगळे NCDच्या अंतर्गत जे आजार येतात, जसे मानसिक व्याधी आहे, तुमचं हायपरटेन्शन, डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, या सर्वांकरता शिबिरे आयोजित केली जातात. तर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 2017 पासून जवळपास 2845 एवढी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आणि त्यामधून 71,425 लोकांची तज्ञांच्या माध्यमातून मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. अरे वा, म्हणजे या तुमच्या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. आता जे तुम्ही सगळं सांगितलं की अनेक शिबिरं आयोजित केली, बेसिकली या तंबाखूजन्य पदार्थ सोडवण्यासाठी केली आणि त्यानंतर तपासणीसाठी केली, तर मौखिक कर्करोगाची किती प्राथमिक लक्षणं आणि कर्करोगाचे किती रुग्ण आढळून आलेत या सगळ्या आकडेवारीतून? आता हे बघताना आपण सुरुवातीला कर्करोगाची प्राथमिक लक्षणं कोणती आहेत हे जरा थोडक्यात आपण जाणून घेऊया. आता ओरल कॅन्सर, मौखिक कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तर तो काही स्तरामधून, काही वेगवेगळ्या स्टेजेस मधून तो ऍडव्हान्स स्टेज मध्ये जातो. सर्वप्रथम एक स्टेज आहे, त्याला ल्युकोप्लेकिया असं म्हटलं जातं. ल्युकोप्लेकिया ही प्राथमिक स्टेज आहे ओरल कॅन्सरची. ह्याच्यामध्ये तोंडामध्ये जिथे तंबाखू साठवून ठेवली जाते त्या ठिकाणी पांढऱ्या स्वरूपाचा एक चट्टा तयार होतो. त्यानंतर एक स्टेज येते एरिथ्रोप्लेकिया. जेव्हा प्राथमिक स्वरूपाची जी ल्युकोप्लेकिया आहे त्याच्यात जर वेळीच ट्रीटमेंट केली नाही किंवा तपासणी केली नाही तर एरिथ्रोप्लेकिया ही कंडिशन उद्भवते. ह्याच्यामध्ये तोंडामध्ये लालसर रंगाचे चट्टे किंवा मखमली असे जे चट्टे, आपण वेल्वेट स्वरूपाचे चट्टे, हे तोंडामध्ये दिसून येतात. ह्याच्यामध्ये तोंडात तीव्र वेदना, एखादं तिखट पदार्थ खाल्ला तर जळजळ, हे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. ह्या स्टेजमध्ये सुद्धा जर ट्रीटमेंट नाही घेतली गेली आणि वेळीच तज्ञांचा सल्ला नाही घेतला तर तिसरी एक स्टेज आहे, त्याला म्हणतात सबम्युकोस फायब्रोसिस. सबम्युकोस फायब्रोसिस ही एक ऍडव्हान्स स्टेज आहे. सबम्युकोस फायब्रोसिस मध्ये तोंड पूर्णपणे पांढरं होऊन जातं आणि तोंडाची जी उघडझाप होते ती पूर्णपणे थांबते. म्हणजे एखादी गोष्ट खाणे, गिळणे हे एकदम कष्टदायक त्याच्यामध्ये होऊन जाते. तोंड बिलकुल पेशंटला त्याच्यामध्ये उघडता येत नाही. आणि त्याच्याही पुढची जर स्टेज तुम्ही बघितली तर उपचार न करता येणारा अल्सर असा तोंडामध्ये तयार होतो. अल्सर म्हणजे काय, तर एखादी जखम की जी भरून येत नाहीये. साधारणपणे 2 ते 3 आठवडे एखादी जखम तोंडामध्ये आहे आणि ती जर भरून येत नसेल तर आम्ही सगळ्यांना सल्ला देतो की त्याची तपासणी वेळीच तुम्ही करून घेतली पाहिजेत. आणि आता हा जो उपचार न करणारा जो अल्सर आहे हा पूर्णपणे आतपर्यंत, तोंडापर्यंत तो पसरलेला आहे आणि तोंडामधील ज्या नर्व्स आपण म्हणतो तिथे तो पसरलेला आहे आणि त्यांना तो डॅमेज करतो. त्याच्यामुळे ह्या स्टेजमध्ये रुग्णांना पेन जाणवत नाही, म्हणजे वेदना कोणती जाणवत नाही, कारण का तो पूर्णपणे आतपर्यंत पसरलेला आहे. सो ह्याच्यामध्ये सर्जरी हा एकच ऑप्शन त्याच्यामध्ये राहतो आणि सर्जरी केल्यानंतर तो पूर्णपणे तोंडाचा भाग आहे तो आपल्याला काढून टाकायला लागतो. बापरे. आणि अतिशय कष्टदायक आणि विद्रूप असं ते चेहरा तो दिसून येतो. सो ह्या ऍडव्हान्स स्टेजमध्ये आपण पोचायचंच नाही, यासाठी आपण ल्युकोप्लेकिया, एरिथ्रोप्लेकिया या कंडिशन मध्येच लवकरात लवकर स्पेशालिस्टकडे जाऊन ह्याची तपासणी करून घेण्याचं आवाहन आम्ही करतो. तर आता आपला जो प्रश्न होता की प्राथमिक लक्षणे किती रुग्णांना आढळली, तर साधारणपणे जे OPD आणि वेगवेगळे कॅम्प्स आपण ऑर्गनाईज करतो त्याच्यामध्ये जवळपास 1400-1500 लोकांना मौखिक कर्करोगाची प्राथमिक लक्षणे ही आढळून आली, ज्यांना आपण सस्पेक्टेड पेशंट्स असे म्हणतो. आणि त्यातले जवळपास 150 हे ओरल कॅन्सरचे रुग्ण आपल्याला आढळून आले आहेत 2017 पासून. आणि अशा रुग्णांना मग औषधोपचार आणि वैद्यकीय सेवा देण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे OPD क्रमांक 2 येथे लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण, तसेच डॉक्टर घाणेकर चिपळूण मधील हे कॅन्सर स्पेशालिस्ट आहेत. ते आपल्याकडे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी तिथे उपलब्ध असतात. सो त्यांच्या मार्फत मोफत तपासणी आणि उपचार आपण तिथे केले जातात. तसेच गरजू जे रुग्ण आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्या लोकांना आपण बायोप्सी पण त्यांची घेतली जाते आणि पुढे किमोथेरपी सुद्धा त्यांना देण्यात येते. बापरे, म्हणजे एवढी जनजागृती करून आपल्याला असे रिझल्ट मिळालेले आहेत. मला असं सांगा की व्यसन हे सुरुवातीलाच म्हटलं कुठलंही असू दे ते वाईटच असतं, तर या सगळ्याच प्रकारच्या धोकादायक व्यसनांपासून लांब राहण्यासाठी अशी काही वेगळी उपाययोजना आहे का, केलीत का? नक्कीच, काही उपाययोजना आपण रुग्ण स्तरावर, म्हणजे प्रत्येक मनुष्य हा त्याच्या स्तरावर काही उपाययोजना नक्कीच करू शकतो. तर त्या कोणत्या, की सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात सोपं की अशा जागा आणि लोकांपासून दूर राहावे जे व्यसन करण्यासाठी प्रवृत्त करत असतील. म्हणजे उदाहरणार्थ तुमचे फ्रेंड्स असतील, मित्र असतील की जे कोणत्याही प्रकारचं व्यसन करतात, त्यांच्यापासून लांब राहणं किंवा त्याच्या आहारी न जाणं हे त्याच्यात आपण करू शकतो. कारण का नक्कीच, कारण का ह्याच्यामध्ये एक पॅसिव्ह स्मोकिंग हा सुद्धा कन्सेप्ट आपण जाणून घेतली पाहिजे. म्हणजे एखादा मनुष्य जो सिगरेट किंवा विडी ओढतोय त्यालाच धोका होत नाही, तर त्याच्या आजूबाजूला जो माणूस
बसलेला आहे, मनुष्य बसलेला आहे, तो सुद्धा पॅसिव्ह स्मोकिंग करत असतो. म्हणजे जो धूर आहे तो नकळतपणे त्याच्या बॉडीमध्ये जात असतो आणि त्याला सुद्धा हे दुष्परिणाम होतच असतात. त्याच्यामुळे सगळ्यात प्रथम की अशा जागा आणि अशी लोक यांच्यापासून लांब राहणे. दुसरं म्हणजे मनापासून सर्व प्रकारची ही जी व्यसनं आहे ती सोडण्याचा निर्धार केला पाहिजे. जोपर्यंत आपण ठरवत नाही की मला हे सोडायचंय तोपर्यंत आपण हे सोडू शकत नाही. खरंय. ज्यावेळी तुम्हाला ह्याची तलफ येईल तेव्हा भरपूर एकतर पाणी प्यावं, तसेच आरोग्यदायी पदार्थ, मग ते कोणते आहेत की चणे शेंगदाणे झाले, कुरमुरे झाले, बडीशेप झालं, आल्याचा तुकडा, लवंग, दालचिनी ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याचं जर सेवन केलं तर हे बऱ्या प्रमाणात व्यसन आपण कमी करू शकतो आणि हे आम्हाला रुग्णांमध्ये आढळून आलेलं आहे. अच्छा. त्यानंतर महत्वाचं आपल्या आवडीचे छंद जोपासा, कोणतेही व्यायाम करा, प्राणायाम करा, रोज चालायला जा. ह्याच्यामुळे तुमचं जे लक्ष आहे ते त्याच्याकडे विचलित होतं. आणि या सर्व उपाययोजनांसोबतच वैद्यकीय मदत आणि समुपदेशन सेवांचा लाभ घ्या, जेणेकरून लवकरात लवकर एक निरोगी आयुष्य तुम्हाला जगण्यासाठी मदत होईल. खरी गोष्ट आहे. तुम्ही म्हणालात तसं की सगळ्यात महत्वाचं पहिलं जे तुम्ही सांगितलं की अशा लोकांपासून दूर राहा आणि आधी स्वतःला समजावून सांगा की मला हे करायचं नाहीये, नाही का. ह्याने सुद्धा खूप मला वाटतं मोठी मदत होईल या सगळ्यासाठी. सर, मला असं सांगा की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदीच्या नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल किती लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली? काय त्यासाठी नेमकी उपाययोजना आहे? आता हा जो कार्यक्रम आहे आपला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, ह्याच्यामध्ये काउन्सिलिंग हा एक पार्ट झालाच, पण दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये एक धाड सत्र आम्ही आयोजित करतो. म्हणजे जिथे जिथे तंबाखू विक्री होत आहे तिथल्या ज्या टपरी आहेत किंवा छोटीशी दुकान आहे जिथे हे विडी, सिगारेट, तंबाखूचे पदार्थ विकले जातात त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करण्याचे ह्या कार्यक्रमामार्फत आपण करतो. तर त्याच्यामध्ये आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत कोटपा कायदा 2003 या कायद्याच्या अंडर आपण ही दंडात्मक कारवाई करतो. तर ह्या कायद्यान्वये कलम 4 काय सांगतं तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी. याच्या अंतर्गत जवळपास 2600 लोकांवर सुमारे 2,89,230 रुपयांची दंडात्मक कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली आहे. तसेच कलम 6ब कलम काय सांगतं तर शैक्षणिक संस्था ज्या आहेत, शाळा झाली, कॉलेजेस झाले, तर ह्यांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखू पदार्थ विकण्यास बंदी आहे. तर ह्या कलमाअंतर्गत आपण 154 दुकानदारांकडून आतापर्यंत साधारण 30,600 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. आणि ह्यासाठी माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. पोलीस व अन्न औषध प्रशासन जे आहे यांच्या सहकार्याने सुद्धा आपण धाड सत्रांचे आयोजन ह्याच्यात मार्फत करतो. अच्छा. आणि आपल्याला पोलीस प्रशासन देखील स्वतः कोटपा कायद्याची अंमलबजावणी करून यामध्ये मदत आपल्याला करतात. वा. खरं तर तुम्ही असं म्हणालात तसं की दंडात्मक कारवाई केलेली आहे आणि त्याच्यातून अशीही जनजागृती होत आहे की हे करूच नका, कारण त्याचं नुकसान पुन्हा तुम्हाला आर्थिक भोगावं लागतंय. सर, खूप छान माहिती तुम्ही देताय. मला वाटतं ही सगळी माहिती लोकांनी जे व्यसन करतात त्यांनी ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तरी पण जाता जाता या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना काय आवाहन कराल? नक्कीच. जर आता आपण एक अहवाल बघितला तर जागतिक युवा सर्वेक्षण 4 याच्यानुसार 13 ते 15 वर्षे वयोगटातील सरासरी 30% मुलं ही तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करताना आढळून आलेले. आणि अत्यंतही चिंताजनक अशी बाब आहे की आपली जी युवा पिढी आहे, जो युवा वर्ग आहे, तो प्रचंड ह्याच्या व्यसनाच्या आहारी जात आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पालकांना हीच विनंती आहे की आपल्या मुलांवर बारकाईने लक्ष ठेवा. बरोबर. कोणत्याही प्रकारचे व्यसन करणाऱ्या व्यक्तीने तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे आरोग्यावर जे दुष्परिणाम होतात ते ओळखून वेळीच व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. बरोबर. तोंडातील कर्करोगजन्य काही लक्षणे आढळल्यास, जशी की आपण वरती बघितली, कोणतेही लक्षण आढळल्यास त्वरित नजीकच्या जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय, तसेच प्रत्येक प्राथमिक आरोग्य PSC स्तरावर सुद्धा हे स्क्रीनिंग आपण करतो. त्यामुळे असं काही लक्षणं आढळलं तर तेथील डॉक्टरांकडून तसेच जिल्हा रुग्णालयातील OPD क्रमांक 9 येथे तपासणी करून घ्यावी. आणि समुपदेशन केंद्र ह्याच्या मार्फत एक टोल फ्री नंबर आपण देतो, जो की आहे 1800-112356. टोल फ्री क्रमांक परत एकदा सांगतो, 1800-112356. या टोल फ्री क्रमांकाला जर तुम्ही फोन केलात तर तुम्हाला तंबाखूचे जे दुष्परिणाम आहेत त्याच्यापासून परावृत्त होण्यासाठीचे काउन्सिलिंग आहे, हे सर्व माहिती तुम्हाला ह्याच्यामध्ये मिळू शकते. आणि शेवटी मी एवढंच सांगेन की तंबाखू सोडणं कठीण नक्कीच आहे, पण अशक्य नक्कीच नाही. जागतिक तंबाखू नकार दिवसानिमित्त डॉक्टर यश प्रसादे, तुम्ही इथे आलात आणि
तंबाखू सेवन त्याचे दुष्परिणाम याविषयी खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. मी सुद्धा आकाशवाणी रत्नागिरी यांनी मला इथे येऊन बोलायची संधी दिली आणि अत्यंत महत्त्वाचा टॉपिकबद्दल आपण सर्वांना जनजागृती करण्यात आली. सो त्याबद्दल धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.